नमस्कार. केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला 1 वर्ष पूर्ण होते आणि या निमित्ताने आपण अनेक मंत्र्यांच्या मुलाखती घेणार आहोत. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातले अत्यंत महत्त्वाचं खातं सांभाळणारे असे म्हणजे प्रकाश जावडेकर. पर्यावरणासारख्या अत्यंत संवेदनशील खात्याचा भार गेले वर्षभर ते सांभाळत आहेत आणि आज या सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने आपण आमंत्रित केलेले प्रकाश जावडेकर यांना स्वागत करूया. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचं. प्रकाशजी, 1 वर्ष पूर्ण झालं म्हणजे एक प्रकारे या सरकारचा हा पहिला वाढदिवस आहे. होय. हे सेलिब्रेशन टाइम आहे का आत्मपरीक्षणाची वेळ असं वाटतं? नाही, हा पुन्हा संकल्पबद्ध होण्याचा दिवस आहे. त्यामुळे निश्चित खुशी आहे की 1 वर्षात खूप चांगला आपण करू शकलो, परंतु अजून खूप करायचं आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा प्रतिज्ञाबद्ध जसं होतं आपण वी रिडेडिकेट आवरसेल्स. सो वी रिडेडिकेट आवरसेल्स फॉर टेकिंग नेशन टू द न्यू हाईट. मला सांगा, सेलिब्रेशन करण्यासारख्या काय गोष्टी आपल्या खात्याने केल्या? खूप गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे माझं खातं हे ज्याला रोड ब्लॉक, स्पीड ब्रेकर मिनिस्ट्री, संवेदनशील खातं म्हणून टॅक्स मिनिस्ट्री असं मानलं जायचं, या सगळ्यातून बाहेर काढून धोरणाच्या आधारावर निर्णय, कुणा व्यक्तीसाठी निर्णय नाही, धोरणाच्या आधारावर निर्णय, पारदर्शी पद्धतीने निर्णय आणि निर्णय घेणं हे महत्त्वाचं, अशा बाबीतून प्रकल्प सार्वजनिक उपयोगाचे ज्याच्यातून लाखो रोजगार तयार होतील असे इतके महत्त्वाचे पर्यावरणापासून म्हणजे इरिगेशन पासून, रोड पासून, विद्युत पासून सगळे प्रकल्प हे जे वर्षानुवर्ष पेंडिंग होते त्याची मान्यता 1 वर्षात दिली. त्याचा मी सगळं यादी ही आत्ताच मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केली. तुम्ही जे प्रकल्प ओके केलेले आहेत, किंवा तुमची संपूर्ण ख्याती जी आहे ती प्रकल्प चटकन मार्गी लावणे, म्हणजे पर्यावरण खात्याचा मंत्री विकासाचा एवढा विचार करतो हे आम्हाला पहिल्यांदा दिसायला लागलं. किंवा तशा स्वरूपाची टीका देखील रमेश जयराम यांनी आपल्यावर केली की पर्यावरण खात्याच्या मंत्र्यांनी पर्यावरणाचा विचार करावा, तोच जर विकासाचं बोलू लागला तर मग कसं होणार? कारण पर्यावरण आणि विकास हे परस्पर विरोधी आहे असा ज्यांचा समज होता ते चूक आहे. माझं मत आहे, एका हातामध्ये पर्यावरण रक्षणाचा झेंडा आणि दुसऱ्या हातामध्ये विकासाचा अजेंडा, याच पद्धतीने आम्ही चाललो. कुठेही पर्यावरणाच्या अटीशी समझोता केला नाही, उलट पर्यावरणाच्या अटी मी गंभीर केल्या. म्हणजे सिमेंट उद्योगातून जास्त प्रदूषण होतं, त्यांच्या अटी जाचक केल्या. मी आता डिस्टिलरीज आणि सगळ्याला परवानगी देतो, पण 0 लिक्विड डिस्चार्ज मी देतोय. म्हणजे उलट पर्यावरणाच्या ज्या अटी होत्या त्या 24/7 मॉनिटरिंग डिव्हाइसेस बसवण्याचा आम्ही निर्णय घेतला. 17 जास्त प्रदूषण करणारे जे उद्योग क्षेत्र आहेत त्यात 3206 उद्योग आहेत. त्यांच्या ॲफ्लुएंट डिस्चार्ज पॉईंटला आणि चिमणीवर 24/7 मॉनिटरिंग. कारण नाही तर आत्ता काय होतं, आमचे इन्स्पेक्टर जातात त्या दिवशी पाणी साफ आणि इन्स्पेक्टरची पाठ वळली की पाणी घाण, असं अनेक उद्योगात होतं. आता हे करता येणार नाही, कारण 24/7 15 मिनिट जरी पाणी खराब निघालं व हवा खराब झाली तरी सुद्धा आमच्या इथे मॉनिटरवर दिसेल. तर हे आम्ही केलं. त्यामुळे पर्यावरणाची रक्षण करणं म्हणजे विकासाला विरोध करणं असं नसतं. विकास आणि पर्यावरण रक्षण बोथ. शेवटी देश वाचला तर पर्यावरण वाचेल, म्हणून आम्ही 6000 किलोमीटरचे बॉर्डर रोड 6 दिवसामध्ये आम्ही मंजूर केले. प्रकाश जावडेकर, मागच्या 10 वर्षात जेवढे क्लिअरन्सेस आपल्या खात्याने दिले नाहीत तेवढे 1 वर्षाच्या काळात तुम्ही दिलेत असं विरोधकांचं म्हणणं आहे. नाही, विरोधक कशाला, म्हणजे हे चांगली गोष्ट आहे. त्यात मला जर असं कोणी सांगितलं की पर्यावरणाच्या कुठल्याही अटीशी आम्ही समझोता केला तर नाही केला, उलट अटी जास्त कडक केले, हेच तर मी सांगतोय. हे बघा, मी माझं काम असं समजतो की आपली सगळी सृष्टी 5 तत्वांनी बनलेली आहे. तर आकाश, अग्नी, जल, वायू, पृथ्वी या 5 तत्वांचं रक्षण करणं आणि या 5 तत्वांचा बॅलन्स सांभाळणं म्हणजे पर्यावरण मंत्रालयाचं काम आहे असं मी मानतो. आणि त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर मी इतके उपक्रम केले पर्यावरणाचे. आज आपण जगात जसं वाघांमध्ये पुढे गेलो, सिंहांमध्ये इतकी जबरदस्त वाढ झाली, जंगलामध्ये वाढ होते. आम्ही 3800 कोटी रुपये जंगल विकासासाठी आता कायदा करून मोकळे करतोय. पण जंगल या शब्दाची व्याख्या तुमच्या सरकारने बदलली का? नाही. हा जो एक भ्रम निर्माण केला गेला, काय आहे, एक काही जणांचं दुःख आहे की पूर्वी पर्यावरण खातं म्हणजे सगळ्या भारताचा विकास थांबवण्याचं एक यंत्र बनलं होतं. मी तो षडयंत्र मात्र मी निश्चितपणाने मोडून काढेन. कारण भारताची प्रगती, भारताचं जीवनशैलीच मुळी पर्यावरण पूरक आहे. जे देश वाह्यात उपभोग करतात
त्यांनी आम्हाला जाऊन सांगावं. मी जगाच्या व्यासपीठावर जाऊन जगाच्या व्यासपीठावर प्रश्न विचारतो आणि सांगतो तिथे की भारताची जीवनशैली कशी पर्यावरणपूरक आहे आणि आम्ही पर्यावरणाचं रक्षण करतो. त्यामुळे आम्ही निश्चित परवानग्या देताना पर्यावरणाच्या अटींचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवतो. पण तुमचा प्रश्न जो होता आता जंगलाची व्याख्या बदलण्याचा, हे बिलकुल आम्ही केलं नाही. सुप्रीम कोर्टाने आम्हाला एक विचारलंय की बस जंगलाची कशी व्याख्या असावी त्या विचारल्याला उत्तर देणं भाग आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या राज्य सरकारना विचारलं की तुमचं काय या विषयावर म्हणणं आहे. सगळ्यांचं आलं. त्यातून आम्ही 2 गोष्टी साफ केल्या की आज जे जंगल आहे ते जंगल राहीलच, त्यातलं कुठलंही वगळण्याचा प्रश्न नाही. म्हणजे एखाद्या मी थेट तुम्हाला प्रश्न असा विचारतोय कारण या सरकारवर विशेषतः तुमच्या खात्यावर थेट आरोप झाला की एखाद्या शहरामध्ये मध्यभागी जर मोठी टेकडी असेल त्यावर जंगल असेल तरी जंगल मानण्यात येणार नाही. असं मुळीच आम्ही कधी म्हटलेलं नाही. उलट सगळ्या शहरांमध्ये अनेक जंगल जमिनी अशा आहेत की ज्याच्यावर प्रत्यक्ष जंगल नाहीये. उलट त्याला मी अर्बन ग्रीन नावाची नवी मोहीम आम्ही आता लॉन्च करतोय आणि तिथे लोकसहभागातून आम्ही संबंध राखून त्या ठिकाणी आम्ही कुंपण घालून सगळ्या शहरांमधली जंगल जमीन राखली नाही तर तिथे फक्त झोपडपट्ट्या होतील. आणि म्हणून जंगल जमीन राखणं हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि आम्ही अर्बन ग्रीन्स तयार करून एक लंग्स तयार करणारं शहरांसाठी आवश्यक अशी, हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि म्हणून फॉरेस्टची व्याख्या आम्ही उलट वाढवली आहे की अदर दॅन टुडेज फॉरेस्ट अँड अदर दॅन द प्रायव्हेट लँड्स wherever there is canopy of more than 30% should also be considered as forest. म्हणजे ऍड करणं. आम्ही जंगलाच्या व्याख्येमध्ये समृद्ध बदल घडवतोय. आमचं मत दिलंय. विषय सुप्रीम कोर्टाने विचारलाय. आम्ही फक्त प्रश्नाचं उत्तर दिलंय. पण ते उत्तरही पर्यावरणाला खरा आनंद वाटणार आहे. पण काही जणांना काहीच टीका करायला मिळत नाही तेव्हा काहीतरी मुद्दाम. आता फॉरेस्ट राईट आम्ही ट्रायबलचं काढतोय, आमचा संबंधच नाही. फॉरेस्ट राईटचा कायदा हा ट्रायबल मिनिस्ट्रीचा आहे, तो मी नाही बदलू शकत आणि कॅबिनेटनी बदललेला नाहीये. त्यामुळे हा अशा अफवा असतात, या अपप्रचाराला बळी पडू नका. संपूर्ण पर्यावरणासाठी म्हणून एक सर्वंकष कायदा असावा असं तुम्ही या खात्याचा पदभार स्वीकारताना सुतोवाच केलेलं होतं. कुठपर्यंत प्रगती केली? एक सर्वंकष कायदा निर्माण खरोखरच झाला का? हा, सर्वंकष कायदा म्हणजे आता पर्यावरणासंबंधीचं एक पर्यावरण कायदा आहे 86चा, एक आहे वॉटर ऍक्ट, एअर ऍक्ट, पण त्याच्यात राज्यांचा मोठा हे आहे अधिकार, आणि मग वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे, आणि असे आणखी अन्य एक 5-6 कायदे मिळून आमचं पर्यावरण. फॉरेस्ट ऍक्ट आहे 2, 27चा आणि 1980चा. तर असे 6-7 कायदे आहेत. हे सगळे कायदे एकत्र करायची अशी कल्पना नाहीये, पण या कायद्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करायच्या. यासाठी आम्ही एक सुरुवात करायला म्हणून सुब्रमण्यम कमिटी नेमली. त्यांनी त्यांच्या 55 शिफारशी दिल्या, पण त्या शिफारशी आहेत, त्या सरकारचा निर्णय नाही. त्याच्यावरही लोकांनी टीका केली अशीच की जणू काहीतरी सरकारचा निर्णय. आम्ही त्या सगळ्या शिफारशी सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या मुख्यमंत्र्यांना मी स्वतः पत्र लिहून कळवलं, सगळ्यांची परिषद घेतली, सगळ्यांचे अभ्यासवर्ग घेतले आणि त्याच्यातून आम्ही सगळ्यांची मतं जाणून घेतली. आता आम्ही एक नवी लॉ फॉर्म नेमलेली आहे आणि आता त्यांच्याबरोबर चर्चा करून याच्यामध्ये पर्यावरणाचं अटींचं पालन न करणाऱ्यांना जास्त शिक्षा अशा देण्याच्या तरतुदी महत्वाचा बदल करणार आहोत. बरोबर. यापूर्वी पर्यावरण खात्याकडून एखाद्या प्रकल्पासाठी ग्रीन सिग्नल मिळवणे म्हणजे दिव्य असायचं, परंतु तुमच्या काळात मात्र उलट दिसतंय. आली फाईल की कर क्लिअर, आली फाईल की कर क्लिअर. तसं नाही, त्याच्या आधी खूप प्रक्रिया असतात. त्या प्रक्रियेमध्ये पहिलं म्हणजे मी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे आता लोकांना ऑफिस खेळ खेळावा लागत नाही, ऑफिसमध्ये यावं लागत नाही, आणि त्यांचं ऑनलाईनवरच सगळी माहिती आल्यामुळे आता त्याला पुढचा एक टप्पा असतो, त्याला TOR देणं म्हणतात, म्हणजे टर्म्स ऑफ रेफरन्स, त्या प्रोजेक्टच्या संदर्भात. तर त्याला सुद्धा 16 महिने लागायचे. आता आम्ही सर्व 39 औद्योगिक क्षेत्रांचे स्टँडर्ड TORs तयार केले की तुम्ही ऍप्लिकेशन बरोबर एवढी माहिती द्या, तर 1 महिन्यात तेही क्लिअर होतं. म्हणजे प्रक्रिया आम्ही सरळ केल्या, सुलभ केल्या, पारदर्शी केल्या, ऑनलाईन केल्या, आणि त्यामुळे वेळ वाचला, ऑफिस खेळ थांबला. आणि मी अनेक माझ्याकडे येणाऱ्या फाईलचं म्हणजे विषयांचं विकेंद्रीकरण करून आमच्या रिजनल ऑफिसेसना आणि राज्यांना सहभागी करून त्यांना अधिकाराचं विवरण केलं. माझ्याकडे 90% फाईल्स फॉरेस्टच्या प्रकल्पांसाठीच्या या 40 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्राच्या असायच्या,
90% फाईल अशा होत्या. आम्ही ते रद्द केलं, ते सगळं खाली दिलं. मला अधिकारी काही म्हणाले, अहो असं करताय तुम्ही, मग आपल्याकडे फाईलच येणार नाहीत. अरे म्हटलं नको आहेत मला फाईली, मला काम व्हायला हवं आहे आणि मला पर्यावरणाचे रक्षण व्हायला हवं आहे. आज असं झालं की असे प्रकल्प जेव्हा जंगलात उभे राहतात त्याच्या बदल्यात 2 आपण चार्जेस घेतो. एक कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्टेशनसाठी पैसे घेतो, म्हणजे 1 झाड पाडलं तर 5 झाडं लावायची त्याचे पैसे घेतो, ते राखायचे पैसे घेतो. आणि एक नेट प्रेझेंट व्हॅल्यू, म्हणजे आज जंगल जर 100 वर्षापूर्वीचं झाड असेल तर त्याची किंमत खूप मानली जाते आणि ती त्यांच्याकडून भरपाई करून घेतो. आता असे 38,000 कोटी रुपये, कॅन यू बिलीव्ह उदय, 10 वर्षामध्ये काँग्रेस सरकारनी जे जयराम रमेश आणि आता जे म्हणतायत त्यांनी काहीही न केल्यामुळे 38,000 कोटी रुपये साठलेत जे वनीकरणासाठी आहेत. पण ते आज खात्यामध्ये पडू नयेत आणि त्यातले जास्तीत जास्त 1-2 हजार कोटी रुपये दरवर्षी जात आहेत. आम्ही हे 38,000 कोटी सर्व राज्यांना वनीकरणाच्या साठीच देण्याचे ठरवलं आहे आणि त्याचं आम्ही मॉनिटरिंग करणार आहोत. पण त्याचं मी बिल मांडलं शेवटी, तर आम्ही हे करतोय. उलट एकीकडे तुम्ही वनीकरण म्हणताय, परंतु गोंदियाला 250 हेक्टर जागा अडाणींना देण्यात आली, त्याच्या मागे काय आहे नेमकं? नाही, मला माहित नाही. माझ्याकडे आमच्या काळातलं मला आठवत नाही असा प्रकल्प आमचं केलेला. हा तुमच्या सरकारनं बहुधा नाही प्रकल्प नाहीये असं माझं, म्हणजे आता प्रत्येक केस आपल्याला माहित नसते, पण 99% माझ्या समोर आलेली केस नाही. कारण साधारण माझ्या लक्षात भगवान गडावर ती दिली मोठी जागा आपण दिली. नाही, खूप मोठी नाही, 5 हेक्टर. 5 हेक्टर ही देखील मोठी जागा नाही, 5 हेक्टर कशाला दिली? अहो, पर्यायी जंगलाचे पैसे त्यांनी भरले. मुंडे साहेबांचा आग्रह होता केवळ म्हणून नव्हे, पण तिथे लाखो भाविक येतात, त्यांच्यासाठी काही मिनिमम सुविधा तिथे भगवानगडावर करायच्या आहेत. त्या भगवानगडाची समिती मला भेटली, त्यांनी सांगितलं की बा त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला एवढी व्यवस्था द्या. तर जी नियमात बसते तेवढी केवळ 5 हेक्टर जमीन आम्ही परवानगी दिली की तिथे त्यांना वापरायला परवानगी द्या. त्याच्या बदल्यात 10 हेक्टर नवं जंगल तयार होणार. पण 10 हेक्टर नवं जंगल ते लावणार याची खात्री काय नाही? आता हा तुम्ही प्रश्न करेक्ट विचारला. आतापर्यंत काँग्रेसच्या राज्यात अशी स्थिती होती की मला काही उद्योजक भेटायचे किंवा काही जण लोक भेटायचे, ते म्हणतात साहेब अटी काही घाला, पण म्हटले मंजुरी द्या. का रे म्हटलं बाबा गायकुतीला? तो म्हणला नाही साहेब, 5-5 वर्ष झाली आमची इन्व्हेस्टमेंट बेकार गेली, व्याज चढलं आणि म्हणून तुम्ही काही अटी घाला. म्हटलं अरे काही अटी घालून का? आता मी नवी यंत्रणा अशी केली, 24/7 केलं मी, त्याचं कॉन्स्टंट मॉनिटरिंग करणार आहे. मी आता आणखी प्रयोगशाळा वाढवणार आहे, त्यामुळे प्रदूषण होऊ देणार नाही. जंगल निर्माण झालं की नाही याचं मी आता प्रत्येक नव्या झाड लावलं जाईल जे पर्यायी, त्याचा कोऑर्डिनेट माझ्याकडे असेल, म्हणजे प्रत्येक झाडाचा कोऑर्डिनेट असेल. सो वी आर क्रिएटिंग वंडर्स, वी आर युजिंग टेक्नॉलॉजी. आणि म्हणून आम्ही एक नवी व्यवस्था करतोय की कुणालाही खोटं बोलायला आता वावच राहणार नाही. माझ्या काळामध्ये परवानग्या जलद मिळतील, धोरणावर आधारित पारदर्शी पद्धतीने, पर्यावरणाचा ऱ्हास न करता. पण पर्यावरणाच्या ज्या अटी आम्ही घालू त्याचं 100% पालन करावं लागेल. नाही केलं तर त्यांचा उद्योग बंद करावा लागेल त्यांना. पण एक पॉलिसी म्हणून हा प्रश्न मला तुम्हाला विचारावा असं वाटतो की एकीकडे प्रशासन गतिमान असणं मी समजू शकतो, किंवा काँग्रेसच्या UPA सरकारच्या काळामध्ये हे खातं हे साधारणतः विकासाला खो देणारं, विकासाला अडथळा असणारं स्पीड ब्रेकर खातं म्हणून याची संभावना केली. ती आपल्या पक्षाने त्याच्यावर भरपूर प्रमाणावर टीका देखील केली होती. मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे की कुठपर्यंत प्रकल्पाला मंजुरी देताना नियमांना बगल द्यावी, नियमांना मुरड घालावी, काय वाटतं आपल्याला? नाही, नियम उलट कडक केले. मी तेच सांगतोय. मी उलट आता माझ्याकडे लोक मंजुरी मागायला येत आहेत, ते म्हणतात की अहो जरा फार कडक नियम नका करू. पण आम्ही म्हटलंय बघा, नियम करणार ते सगळ्यांसाठी करणार, ते अंमलात यायचे असतील त्यावेळेला तुम्हाला हे पाळावं लागेल. हे बघा, गांधीजींचं एक फार चांगलं वाक्य आहे. गांधीजी म्हणाले की द अर्थ, द प्लॅनेट वी हॅव इनहेरिटेड नॉट फ्रॉम आवर एन्सेस्टर्स, फ्रॉम इट इज लोन्ड फ्रॉम आवर फ्युचर जनरेशन्स. वी मस्ट गिव्ह देम बॅक ॲट लीस्ट द वे वी इनहेरिटेड ऑर लिटल बेटर दॅन दॅट. माझा हा लिटल बेटर करण्याचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यामध्ये आमची मोदींना एकदा विचारलं की इज देअर एनी प्रेशर ऑन इंडिया, म्हणजे चायना आणि US जसं समझोता झाला तसं काही व्हायला पाहिजे का? कारण हा एक नवं डायमेन्शन आहे. त्याच्यावरही तुम्ही विचारालाच की एकूण जागतिक पर्यावरणाची चर्चा पॅरिसचं आहे. तर त्यामध्ये मोदींनी असं उत्तर दिलं की देर इज नो प्रेशर अँड वी आर नॉट इन हॅबिट ऑफ टेकिंग प्रेशर, बट देर इज अ प्रेशर ऑफ क्लायमेट चेंज अँड प्रेशर ऑफ फ्युचर जनरेशन्स. तेव्हा आमच्या सरकारची पर्यावरणाच्या बाबतीमधली क्लायमेट चेंज हे आम्ही
मंत्रालयाला नवं नामाभिधान जोडलं. इट वॉज अर्लियर ओनली एन्व्हायरमेंट, वन आणि पर्यावरण मंत्रालय होतं. वन, पर्यावरण आणि जलवायू परिवर्तन हे जे आम्ही त्याला जोडलं, हवामानातील बदल, तो सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि म्हणून पृथ्वी चांगली आपल्या पुढच्या पिढ्यांना देणं हे आमचं काम आहे. एकीकडे पृथ्वी चांगली पुढच्या पिढ्यांना देण्याच्या गोष्टी आपण करताय, परंतु मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट ही तुमची जे खातं आहे ते ज्या बिल्डिंगमध्ये वसलेलं आहे त्याचंच ग्रीन सर्टिफिकेट धोक्यात आलंय अशाही बातम्या दिल्लीहून येत आहेत. खरं त्या बातम्या की आपलीच बिल्डिंग आणि त्याच्या आसपासचं वातावरण हेच पर्यावरणाला घातक आहे अशा प्रकारची नाही चर्चा चालू आहे. हा कोणीतरी काहीतरी मुद्दाम सावटपणा केलेला दिसतो. माझी बिल्डिंग ही पाहायला बान की मून पासून सर्व देशांचे मंत्री येतात, सर्वांना मी ती दाखवतो, सगळेजण त्याचं कौतुक करतात. कारण इतकी पर्यावरण पूरक, म्हणजे आम्ही तिथे एवढ्या मोठ्या बिल्डिंगला जेवढी एनर्जी लागते त्याच्या निम्मीच एनर्जी लागेल असं डिझाईन आहे त्याचं जी सगळी रचना आहे, त्याच्यात जे पार्ट्स वापरले गेले, त्याच्या ज्या प्रक्रिया आहेत आणि त्याची जी रिसायकलिंग आहे, रियूज आहे, या सगळ्यामुळे जेवढी वीज लागते त्याच्या निम्मी लागते. आम्ही 26 वर हे ठेवतो AC. आपल्या घरोघरी लोक 18ला ठेवतात कारण 18च्या खाली जात नाही म्हणून तो मॉनिटर, पण आम्ही 26 वर ठेवतो आणि तरी चांगलं राहतं सगळ्यांचं. उलट त्याच्यामुळेच चांगलं राहतं. आणि जेवढी वीज लागते त्याच्यापेक्षा जास्त वीज आम्ही निर्माण करतो, तेव्हा इट इज अ नेट प्लस बिल्डिंग, तेव्हा आमची बिल्डिंग चांगली. आता हा जो विषय असेल तो कदाचित दिल्लीच्या हवेसंबंधितल्या प्रदूषणाचा असेल, तर त्याच्यावर आम्ही नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स स्थापन केला. दिल्ली सरकार, हरियाणा सरकार, पंजाब सरकार, उत्तर प्रदेश सरकार, सगळ्या एजन्सीज, सगळ्या कॉर्पोरेशन्सना एकत्र घेऊन आम्ही प्रत्येक एजन्सीला कार्यक्रम दिला 3 महिन्याचा. सगळ्यांनी ठरवला. खूप चांगले काम चाललं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता दिल्लीच्या हवेचा प्रश्न आणि सगळ्या शहरांचा, मी तर आता जनआंदोलन, माझं यावर्षीचं प्रायोरिटी जनआंदोलन आहे. त्यामुळे फ्रेश एअर माय बर्थ राईट असं नवं आंदोलन आम्ही 20 शहरामध्ये मंत्रालय सुरू करू इच्छितो आणि ज्यात जनसहभागाला वाढवू इच्छितो. आपण हे सगळं दिल्ली किंवा इतर पोल्युटेड शहर आहे त्याच्याविषयी बोलतोय, परंतु तुम्ही मूलतः महाराष्ट्राचे आहात. होय. त्या महाराष्ट्रासाठी तुमच्या खात्यानं, पर्यावरण खात्यानं या 1 वर्षामध्ये नेमकं काय दिलं? खूप दिले. 4-5 गोष्टी दिल्या. एक, बोरला टायगर रिझर्व नवा दिला. त्यामुळे जिथे, कारण आपल्याकडे वाघांची चांगली पैदास आहे आणि मी स्वतः लहानपणी महाडला राहायचो, त्यामुळे तिथे माझे शेजारी एक फॉरेस्ट ऑफिसर होते, तर मी त्यांना कधी कधी अशा अनाथ बच्चे वाघ मिळायचे, त्या पिल्लं घेऊन यायची, आम्ही त्यांच्याशी खेळायचो. मग त्या आठवडाभरांनी प्रक्रिया पूर्ण करून ते मुंबईला घेऊन जायचे. पण मला तेव्हापासूनच आहे की असे बछडे अनाथ होतात, ते सुटले जातात व त्यांची आई मारली जाते. त्यामुळे आता अशा बछड्यांसाठी सुद्धा क्रेच म्हणणं बरोबर नाही, पण त्याचं एक वेगळं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस तयार केला आहे की त्यांची काळजी कशी घ्यावी आणि तरी त्यांना रिवाइल्डिंग झालं पाहिजे, म्हणजे ते जंगलीच राहिले पाहिजेत, असं सगळं केलं आहे. दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रामध्ये चांगलं केलं आहे, म्हणजे जे व्याघ्र प्रकल्प आहेत त्याच्या आणि इरिगेशन प्रकल्प यांच्यात जे विवाद होते ते सोडवलेत. त्यामुळे इरिगेशनही होईल, शेतकऱ्यांचाही फायदा होईल. तिसरं, आत्ता आम्ही हत्तींची फार मोठी मोहीम कुणकी करून, जे हत्ती फार विनाश करत होते कोल्हापूर जिल्ह्यामध्येच, तर त्या सिंधुदुर्ग, कोकणामध्ये 3 केले. अजूनही 6 हत्तींचा सुद्धा असाच प्रकल्प आम्ही हाती घेणार आहोत. त्यामुळे हेही केलं. त्याचबरोबर मी म्हटलं तसं पेडर रोडच्या याच्यापासून कोस्टल किनाऱ्यापर्यंत, छत्रपतींच्या पुतळ्यापासून ते कोस्टल रोड विषयी आपण, कोस्टल रोड मी काय स्टेटस आहे? याचा स्टेटस असा आहे की आम्ही वी आर फेवरेबली इन्क्लाइंड टू गिव्ह परमिशन फॉर कोस्टल रोड. कारण मुंबईला जर वाहतूक अशी अडखळत चालण्याने जास्त प्रदूषण होतं, ती जर मोकळी झाली तर प्रदूषण कमी होईल. म्हणून कोस्टल रोड देण्याच्या आम्ही परवानगीच्या आमची तत्वता मान्यता आहे. फक्त त्यातला एक अडथळा होता की जी CRZ त्यामुळे बदलता कामा नये. CRZची जी 500 मीटरची आजची लाईन आहे त्याची सँटिटी लीगल पद्धतीने कशी राहील, एवढाच मुद्दा होता. आता मला वाटतं हा मुद्दा दोन्ही बाजूंनी समाधानकारक सुटतोय आणि त्यामुळे लवकरच तुम्ही कोस्टल रोड मंजूर झाल्याची बातमी ऐकाल. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी अरबी समुद्रातल्या खूप बोललं गेलं, त्याच्याविषयी आपल्या डिपार्टमेंटकडनं काही क्लिअरन्सेस अपेक्षित होते? दिला तर पूर्णपणे त्याच्याविषयी कोणत्याही प्रकारची 10 वर्ष काँग्रेस सरकार असून इथे आणि तिथे त्यांना परवानगी नाही, त्यांनी मिळवू शकले. आणि मी त्यांना 10 महिन्यात परवानगी दिली नुसती नाही तर, कारण माझा असा विश्वास आहे की जर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जर चांगलेपणाने समुद्रामध्ये खडकावर उभं राहतं
आणि तेही बोटीनेच जाऊन आपण जातो, तर मग इथे का नाही व्हायला पाहिजे? म्हणजे पाश्चात्यांनी केलं तर ते पर्यावरणाचं पूरक आणि आम्ही केलं की पर्यावरणाचं विरोधी, हाच भारत विरोधी प्रकार काही जणांचा असतो, तो आम्हाला मान्य नाही आणि म्हणून मी दिली परवानगी. महाराष्ट्राच्या पर्यावरणाच्या संदर्भातला आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे पश्चिम घाटाच्या संवर्धनाचा सांगतो. आणि त्याला गाडगीळ समितीचा आपल्याकडे अहवाल आहे, कस्तुरीरंगन समितीचा अहवाल आहे. याच्या अंमलबजावणीविषयी किंवा ती अंमलबजावणी आम्ही करणार नाही या संदर्भात आपल्या सरकारची नेमकी ठोस अशी भूमिका काय? कस्तुरीरंगन समितीचा जो अहवाल आहे, जो गाडगीळ समितीच्या नंतर अभ्यास करून त्यांनी तयार केला, हे माझ्या आधीच्या सरकारच्या काळात झालेलं आहे. अशी गावं 7 राज्यांमध्ये जवळजवळ 7,000 गाव आहेत की ज्याच्या संबंधी हा मुद्दा आहे. तर या सर्व 7 राज्यांना विश्वासात घेऊन आम्ही त्यांना प्रत्येक गावात पाठवलं आहे. कारण माधव गाडगे यांचाही आग्रह होता की गावकऱ्यांना विचारा. तर मी तो आग्रह मानून सगळ्या सरकारांना सांगितलं की तुम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन गावाची मत घ्या की कोणत्या प्रकारचा विकास त्यांना हवा आहे आणि कोणत्या प्रकारचा नको आहे. काही गावांनी लिहिलं आहे की आम्हाला इथे कोणत्याही प्रकारची विकासाची ऍक्टिव्हिटी नको, वी आर हॅपी. काही जणांनी लिहिलं आहे की हे बंधन आमच्यावर नको, आम्हाला इथे विकास हवा. काही जणांनी लिहिलं आहे या प्रकारचा हवा, या प्रकारचा नको. तर असं 7,000 गावांचं, त्यातलं महाराष्ट्राचं सुद्धा 30 जूनपर्यंत पूर्ण होणार आहे. सगळ्या राज्यांचं 30 जूनच्या सुमारास आमच्याकडे अहवाल येईल. आला की आम्ही 7 राज्यांची बैठक बोलवणार आणि जनतेचा जो कौल आहे, गावांचा जो आदेश आहे, त्या आदेशाचं पालन करून, कारण हीच गाडगीळ समितीची आणि कस्तुरीरंगन समितीची मूळ शिफारस होती की लोकांना विचारा काय हवं आहे. ते लोकांना विचारूनच आम्ही या संबंधीचा निर्णय घेतोय आणि त्यामुळे योग्य विकासाला परवानगी मिळेल, अयोग्य विकासाला परवानगी मिळणार नाही. कारण पश्चिम घाटाचं महत्त्व पर्यावरणीय हॉटस्पॉट आहे म्हणून सुद्धा नव्हे, परंतु ते मान्य आहे. पण म्हणून काहीतरी विकासावर बंदी घालून जांभा दगड काढायला सुद्धा बंदी, अमुक सुद्धा, अहो काय काय वेडाचार होते. म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या गावांवर बंदी घालून टाकली एक दिवस जयराम रमेश यांनी. आणि ती बंदी घातली, सगळा मोरेटोरियम, म्हणजे लोकांच्या घर दुरुस्तीपासून पंचायत निर्माण झाली. मी 900 गावावरचा मोरेटोरियम उठवला. योग्य परवानग्या घेऊनच त्याला काम करता येईल, पर्यावरणाचं नाश न करता काम करता येईल, पण कामच करता येणार नाही असा असला उलटा प्रवाह मी चालवणार नाही. तुम्ही आता जनसहभागानं निर्णय याच्याविषयी बोलताय म्हणून हा प्रश्न मला सुचतोय, अन्यथा या प्रश्नामागे दुसरा कुठलाही मोटिव्ह नाही. तुम्ही जैतापूरला आपल्या सहयोगी पक्षाचा आजही विरोध ही मुलाखत घेत असताना देखील कायम आहे, परंतु स्थानिकांची भूमिका मात्र आता बदललेली दिसते. या संदर्भात आपल्या सरकारची नेमकी भूमिका काय? नाही, मुळात याच्या संबंधीच्या परवानग्या काही आमच्या पुढे आता आल्या नाहीत, कारण ते आधीच सगळं झालेली आहे प्रक्रिया. पण आज मी रामदास कदमांचंच वक्तव्य वाचलं आणि 2 शिवसेना नेत्यांचं की बा हा आम्ही स्थानिक जनतेचा विरोध असेल तर आमचा विरोध आहे, आमचा मूळ विरोध नसून स्थानिक जनतेला आमचा पाठिंबा आहे असं त्यांनी म्हटलंय. तेव्हा स्थिती आपोआप बदलते, तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे शिवसेनेची भूमिका बदलण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला यश आलं असं म्हणायचं? नाही, मी याचं शिवसेना भाजप असं मानत नाही. हा काही प्रश्न अशा विवादाचा नाही, कारण शेवटी बघा आपल्याला लाईट हवा, शिवाजी हवा, पण तो दुसऱ्याच्या घरात. कनेक्टिव्हिटी तुम्हाला शेवटी तुम्ही आधुनिक जीवनाकडे, लोकांना 30% लोकांना आज वीज नाही मिळत आहे भारतात, ती मला वीज द्यायची आहे. तर त्यातली जी पर्यावरणाला अनुकूल आहे ती वीज निर्माण व्हायला पाहिजे. या संबंधात अफवाही खूप पसरवल्या गेल्या, तिथे सरकारची चूक त्यावेळेला झाली. पृथ्वीराज चव्हाणांना मी त्यावेळेला म्हटलं होतं की तुम्ही लोकांना खरी माहिती सांगा, अशी सांगू नका. आणि म्हणून स्थानिकांनाही जर ते पडलं, त्यांना जसं कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे चांगलं, हे माझं मतच आहे काय. आणि जसं पण त्यामुळे आता मला वाटतं हा प्रश्न संपुष्टात येईल. दुसरा एक प्रश्न आहे तो म्हणजे नॅशनल एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट अथॉरिटी तर स्टेट एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट अथॉरिटी, या दोन्हींविषयी खूप बोललं गेलं, परंतु त्याची अंमलबजावणी आम्हाला दिसत नाही, कारण अजून कायदा नाही झाला. ही शिफारस आहे सुब्रमण्यम कमिटीने केलेली. त्याने असं म्हटलं आहे की बा पर्यावरणाच्या या सगळ्या अटींचं पालन करण्यासाठी आणि त्याची परवानगी देण्याची प्रक्रिया आणखी सुचारू पद्धतीने करण्यासाठी एक अथॉरिटी इंडिपेंडंट असावी, जी नेमा राष्ट्रीय पातळीवर आणि सेमा, म्हणजे या ज्या सिया आत्ता कमिटी आहेत त्याच्याऐवजी सेमा होईल, प्रदूषण मंडळ आहे त्याच्याऐवजी सेमा होईल, असा त्यांचा प्रस्ताव आहे. मी सगळ्या मंत्र्यांची बैठक घेतली, सगळ्या राज्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मी म्हटलं हे बघा आपल्याला मॉनिटरिंग कणखर करायचं आहे, एक पारदर्शी पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. तर तुम्हाला समजा हे नको असेल तर कोर्टामध्ये रेग्युलेटरची केस चालू आहे, कोर्टाने आम्हाला विचारलंय की रेग्युलेटर तुम्ही नेमा.
तर मग रेग्युलेटर म्हणजे एका माणसाची अथॉरिटी नेमायची का तुमचा सगळ्यांचा अधिकार ठेवून एक अथॉरिटी तयार करायची, त्याचं नाव नेमासेमा ठेवायचं का फेमा मेवा ठेवायचं ते तुम्ही ठरवू शकता, त्याचं काही ठरवू शकता. पण अथॉरिटी करायची का रेग्युलेटर हवा का काय पद्धत हवी, पण लूज कारभार चालणार नाही. पर्यावरणाचं रक्षण करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. विकास साधत पर्यावरणाचं रक्षण करताना विकास साधणं हे आपलं काम आहे. तुम्ही काही एक डेट देऊ शकाल, काही कालमर्यादा आपण देऊ शकतो याच्या अथॉरिटीला, कधी होईल हे सगळं? नाही, याचं जे कायद्यात बदल करावे लागणार आहे याचे कायद्याचे बदल आमचे 3 महिन्यामध्ये तयार होतील. यातला एक मध्ये आम्ही कायदा आणखी करणार आहोत, तो म्हणजे याच्या जे सिव्हिल पेनल्टीची व्यवस्था नव्हती, जे व्हायोलेशन करतात त्यांना एकदम क्रिमिनल केस होते, त्याचा निकाल कधीच लागत नाही. आणि नाहीतर मग आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांना क्रिमिनल केस झाली की दुसऱ्या दिवसापासून त्यांना पुन्हा उद्योग सुरू करता येतात. आम्हाला हे संपवायचं आहे, म्हणून सिव्हिल पेनल्टीज आणणारा कायदा आम्ही कदाचित मान्सून सेशनला आणू आणि मग हिवाळी सेशनपर्यंत आमचं हे निश्चित कायद्याचं पूर्ण होईल. महाराष्ट्र सरकारनं रिव्हर रेग्युलेटरी झोन पॉलिसी बदलली आणि काही उद्योगधंद्यांना नद्यांच्या काठावर प्रदूषणकारी उद्योगांना परमिशन दिली. अशा स्वरूपाच्या गोष्टी घडत असताना केंद्रातलं आपलं खातं जे इतकं दक्ष आहे असं आपण म्हणता, ते शांत कसं बसलं? नाही शांत बसलं. रिव्हर रेग्युलेटरी झोनच्या संबंधात आणि CRZ संबंधात, CRZ संबंधीचा एक पॉलिसी रिव्ह्यू आमचं प्रेझेंटेशन तयार आहे. मी थोड्याच दिवसात पंतप्रधानांपुढेही आम्ही सादर करू आणि मग त्या संबंधाचा एक धोरणात्मक निर्णय घेऊ. कारण जगामध्ये CRZचं कसं कसं पालन होतं याचा आता आम्ही अभ्यास पूर्ण केला आणि त्याच्यानुसार जी चांगली पद्धत आहे, म्हणजे शेवटी पाण्यावर हॉटेल मालदीवमध्ये तुम्ही जाता, मालेमध्ये जाता, मॉरिशसला जाता, फक्त त्या आपल्या दाल लेकमध्ये हॉटेल आहेत, हाऊसबोट, पण ती इतकी घाण झाली आता आणि ते खाली त्या तळ्यामध्येच सगळी घाण सोडतात. तर असं नाही करून चालणार. तुम्हाला पाणीही स्वच्छ ठेवलं पाहिजे, शुद्ध ठेवलं पाहिजे आणि कचऱ्याचा निचरा फार शास्त्रीय पद्धतीने करावा लागेल. हा खर्चिक थोडा मामला आहे, पण मग पाण्यावर राहायला लोक $500 $5,000 देऊ शकतात, 500 मीटर दूर राहायला देऊ शकत नाहीत समजा. असे काही बदल आहेत, पण ते अजून फायनल त्याचा धोरणात्मक निर्णय होईल. त्याचबरोबर रिव्हर रेग्युलेटरी झोन काहीतरी नदीच्या संरक्षणाची नीट व्यवस्था हा त्याचा गाभा आहे आणि म्हणून त्या संबंधातही आम्ही ऍक्टिव्हली त्या सरकारांबरोबरही बोलतोय, महाराष्ट्र सरकारबरोबरही बोलतोय. लवकरच या संबंधीचा निर्णय होईल. अशा प्रकारची पॉलिसी रद्द केल्याबद्दल किंवा वगळल्याबद्दल महाराष्ट्र शासनाला धोरण बदलायला आपण भाग पडाल? नाही, ऑलरेडी आम्ही या विषयात आम्ही जे धोरण करू तेच अंमलात येईल, कारण ते ऑल इंडियासाठी लागू असेल. असं एकच राज्य सरकार मध्येच वेगळं नाही करू शकणार. पण आम्ही वी आर ऑलरेडी एंगेज विथ स्टेट गव्हर्नमेंट अँड देअरफॉर आय डोंट सी एनी प्रॉब्लेम रायझिंग आउट ऑफ इट. अजून त्याच्यानुसार काही लगेच परवानगी द्यायला सुरुवात नाही झालेली, त्याच्या आधी आम्ही नवं धोरण आणू. आपण नद्यांविषयी बोलतोय म्हणून हा प्रश्न मला आत्ता सुचला. तो म्हणजे आपण ज्या पुण्यात ना त्यातली मुळा मुठा असेल, नाशिकची गोदावरी आहे किंवा नागपुरातली नाग आहे, या सर्व नद्या अत्यंत प्रदूषित झालेल्या आहेत. त्या नद्यांच्या स्वच्छता करण्यासाठी म्हणून आपलं खातं नेमकं काय करत आहे? आपण अतिशय योग्य प्रश्न विचारला. आपल्याकडे एक पूर्वी गाणं होतं सिनेमामध्ये, गंगा मैली हो गई पापियों के पाप धोते धोते. पण ते खरं नाही. खरं असं आहे की आपल्या सगळ्या नद्या घाण झाल्या. याचं कारण गेले 50-60 वर्षामध्ये शहरीकरण झालं, नव्याने तिथे मैला जाऊ लागला. आपल्याला आश्चर्य वाटेल उदय, आज देशामध्ये जेमतेम 30% कॅपॅसिटी मलनिस्सारणाची म्हणजे सिवेज ट्रीटमेंटची आहे आणि त्यातली 15% खरी चालू आहे निम्मीच. 85% सिवेज आजही सगळ्या नद्यात जातं, सगळ्या नद्यामध्ये. त्यामुळे नद्या दूषित. पण तुमचं सरकार तर फक्त गंगेबद्दल बोलतं, कारण तुम्हाला हिंदू मतं हवेत त्याच्या नाही. तुम्हाला घाटावरची गंगा ही सुरुवात आहे. सर्व नद्या साफ करणं हा आमचा संकल्प आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, गेल्या 60 वर्षापूर्वी युरोप आणि अमेरिकेच्या नद्याही अशाच घाण होत्या. त्यांनी ठरवलं आणि 10 वर्षात त्यांनी त्या शुद्ध केल्या. आम्ही सुद्धा ठरवलंय आणि आम्ही ते दूर करू. 10 वर्षामध्ये सगळ्या नद्या स्वच्छ होतील. का? कारण त्याच्यात येतं काय, लेट अस अंडरस्टँड. एक CAGचा फार चांगला रिपोर्ट आहे. 1/3 ऑफ द इंडस्ट्रियल पोल्युशन गोज अनट्रीटेड अनफॉर्च्युनेटली इन अवर वॉटर. 1/2 ऑफ द सॉलिड वेस्ट अल्टिमेटली रिचेस टू द वॉटर बॉडीज आणि ती फिल्दी असते, कारण आपण इकडे घन कचऱ्याची व्यवस्था नीट नाही. आणि तिसरी सिवेज आणि चौथी ॲग्रिकल्चर वेस्ट, एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स पर्कोलेटिंग डाऊन अँड गोईंग टू द वॉटर स्ट्रीम्स. सो सगळं पाणी आपलं दूषित झालं, त्यातून रोगराई निर्माण होते. हे दुरुस्त करण्यासाठी आम्ही नवे वेस्ट रूल्स तयार केलेत. उलट तुमच्या निमित्ताने मला बरं झालं,
आम्ही सरकारने आमच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर मिनिस्ट्री ऑफ पर्यावरणाच्या आम्ही वेस्ट रूल, सॉलिड वेस्ट रूल, ई वेस्ट रूल, कन्स्ट्रक्शन वेस्ट रूल्स, प्लास्टिक वेस्ट रूल्स आणि हजार्डस वेस्ट रूल्स आणि बायोमेडिकल वेस्ट रूल्स हे सगळे नव्या काळाशी सुसंगत असे केलेत. ते पब्लिक कन्सल्टेशनसाठी आत्ता ठेवलेत. अजून महिनाभर तुम्ही तुमचं मत देऊ शकता. त्या मताला आम्ही किंमत देतो पब्लिकच्या आणि त्याच्यानुसार आम्ही उलट या हे रूल्स जास्त चांगले करू इच्छितो. म्हणजे मग पाण्यामध्ये कचरा जाणार नाही. औद्योगिक प्रदूषण नद्यांभोवती होणाऱ्या जवळपास जाणाऱ्या उद्योगाला 24/7 आम्ही कंपल्सरी करतोय. ते कॉमन ॲफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असो व काही असो, नदीमध्ये प्रदूषित पाणी जाणारच नाही. जे प्रदूषणाचं जे ट्रीटेड वॉटर असेल ते तिथेच रियूज करावं लागेल अशा स्वरूपाचं आम्ही बंधन घालतोय. आणि घनकचऱ्याची व्यवस्था आली आणि सिवेज ट्रीटमेंट पुणे मुळामुठेचा केला. जायकाचा मी प्रोजेक्ट मंजूर केला आहे ऑलरेडी. 1100 कोटी रुपये आहेत. त्यातले 950 कोटी रुपये हे केवळ सिवेज ट्रीटमेंट आहे मुळापासून पुण्याबाहेर जाईपर्यंत. त्यामुळे अशा स्वरूपाने आम्ही काम करतो. पण हा खूप मोठा काम आहे. आता आम्ही यावर्षी 27,000 कोटी रुपये मूळ गंगेच्यासाठी दिले, कारण गंगेला एकदा सुरुवात केली त्याच्यावर 40% भारत अवलंबून आहे आणि एकदा ते झालं की बाकीच्या सगळ्या नद्यांकडे यायचं. त्यामुळे याच्यासाठी आम्ही पैसे कमी पडू देणार नाही. नद्या स्वच्छ करणं म्हणजे स्वच्छ भारत होणं. भूजलाविषयी आपण बोलतोय म्हणून आता एक मला आठवलं की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याकडे खाण उद्योग आहे. तिथल्या जवळपास 700 गावांमध्ये भूजलाचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्याच्यामध्ये 8,000 नमुने तपासण्यात आले आणि त्या 8,000 नमुन्यांमध्ये ते पाणी पिण्याला अयोग्य म्हणून घोषित करण्यात आलं. मी लहानपणी मी सांगितलं असं, महाडला मी विहिरीवरनं राहटावरनं पाणी काढून प्यायचो. तेव्हा ते विहिरीवरचं पाणी कुठेही पिता यायचं. आता मात्र पाणी असं राहिलेलं नाही दुर्दैवाने आणि सगळीकडेच प्रदूषित आहे. मी 92 साली लढा दिला कुरकुम इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये. आम्ही ते पाणी दूषित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतं खराब होत आहेत. SM डायकेम कारखाना बंद करावा लागला त्यांना. तो आम्ही बंद पाडला आणि म्हणून हे मला सहन होत नाही की पाणी अशा तऱ्हेने दूषित होऊन लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण व्हावे. त्यामुळे खाणीच्या सुद्धा बेटर सस्टेनेबल प्रॅक्टिसेस आहेत. प्रत्येक उद्योगाला पर्यावरणाची काळजी करूनच पुढे जाता येईल हा दंडक मग त्याला परवानगी. मग चंद्रपूर मधल्या खाण मालकांवर देखील आपण कारवाई करायला कचरणार नाही. तुमच्या कार्यक्रमातच तुम्हीच आता हा चंद्रपूरचा स्पेसिफिक सांगितलं. मी हंसराज अहिरांशी लगेच बोलीन, त्यांच्याकडून अधिक माहिती घेतो. पण याच्या संबंधात मी लगेच एक 3 सदस्याची समिती नेमून म्हणजे आमचे अधिकारी आणि हे पाठवून प्रत्यक्ष पाहणी करून प्रदूषण मंडळाचं सुद्धा लगेच तपासणी करून याच्यावर निश्चितपणे आम्ही कारवाई करू. प्रभात लोढा त्यांच्या ठाण्यातल्या एका गृहनिर्माण प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. ती बातमी सुद्धा अनेक माध्यमांनी दाखवली. अशा बातम्यांची दखल आपलं पर्यावरण खातं का बरं घेत नाही? सांगतो. मुळात जंगल हा विषय वनाचं कसं आहे, धोरण ठरवण्याचं, कायदा करण्याचं आणि गाईडलाईन्स देण्याचं काम केंद्राकडे आहे. बाकी जंगल खातं हे मुळात राज्य सरकारच्या अखत्यारीत येतं. तेव्हा राज्यांनी हे सगळे विषय लक्षात ठेवायचे. पण मी आता एक नवी व्यवस्था पर्यावरण मंत्रालयात केली आहे की केंद्रीय पर्यावरणासंबंधी येणाऱ्या बातम्या आणि इव्हन राज्यामध्ये येणाऱ्या बातम्या ट्रॅक करून त्याची लगेच एन्क्वायरी मागवून त्याचं एक ॲक्टिव्हिटी सुरू केले आणि यावर्षी ती व्यवस्था आणखी स्ट्रेंथन करण्याचा माझा विचार आहे. त्यामुळे अशा आलेल्या प्रत्येक बातमीची दखल घेतली जाईल, त्याची शहानिशा होईल. खरी असेल तर खरी, नसेल खरी तर तसं, पण खरी असेल तर त्याच्यामध्ये काय कारवाई अशा प्रकारच्या आपण कारवाई नक्की करू. जवळपास भारतामध्ये 17 लाख टन ई कचरा तयार होतो दरवर्षी आणि कॅगच्या अहवालामध्ये त्याच्याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात परदेशात अनेक देशात प्रवास केल्यानंतर मला असं आढळलं की या संदर्भातले परदेशातले कायदे अत्यंत कडक आहेत. त्या कंपन्यांना आणि त्या गृहनिर्माण संकुलांना याच्याकरता जबाबदार धरलं जातं. आपल्याकडे अशा स्वरूपाचे कायदे ई कचऱ्याविषयीचे विशेषतः होण्याकरता आपलं शासन मी आता तेच सांगितलं आता मगाशी की ई वेस्ट रूल्स, ई कचरा रूल नेमका काय होणार त्याच्यात सांगतो मी. ई कचऱ्याचे नवे रूल्स आम्ही तयार केलेत. कारण आपण लक्षात घ्या एक साधं फिगर उदय, आता आपण मोठ्या अभिमानाने सांगतो की 100 कोटी फोन या देशामध्ये आहेत, जवळजवळ 100 कोटी आहेत. पण म्हणजे मला लगेच चिंता पडते की याचा अर्थ दरवर्षी 30 कोटी फोन कचऱ्यात जाणार आहेत. बरोबर. 3 वर्षात साधारणतः लोक बदलतात फोन, तो कचऱ्यात जाईल. मग तो 3 वर्षांनी जर कचरा जाईल, 30 कोटी फोनचं आज काय होतं? आज कुठलीही व्यवस्था नाही.
त्यामुळे ते मोरादाबाद सारख्या अनेक जंक्समध्ये जातात, तिथे फक्त तिथलं प्रेस्टिज मेटल असतं ते काढून घेतलं जातं आणि बाकीचं सगळं त्याची घाण होते आणि प्रदूषण वाढतं. म्हणून बायबॅक कंपल्सरी करतो आम्ही. त्याच्या कलेक्शनची नीट व्यवस्था प्रत्येक ठिकाणी कुणाकुणाला रिस्पॉन्सिबिलिटी देणार आहोत आणि ते होऊन ई वेस्ट ही शास्त्रीय पद्धतीनेच ट्रीट झाली पाहिजे असे आम्ही नवे नियम केले. आपण आता जागतिक नकाशाकडे वळूया. जगातली अनेक देशांमधली पर्यावरण खातं जी आहेत ती अत्यंत कडक पावलं उचलत आहेत कर्ब उत्सर्जनाच्या दृष्टिकोनातून. त्या दृष्टिकोनातून आपलं खातं एक वर्षभरात त्यांनी काय केलं आणि पुढच्या एक वर्षात आम्ही काय आपल्याकडनं अपेक्षित करू सांगतो. कार्बन उत्सर्जन जो आहे म्हणजे जागतिक हवामान बदलाला जे ग्लोबल वॉर्मिंगला कारण आहे ते कार्बन उत्सर्जन आहे. पण ते कार्बन उत्सर्जन ऐतिहासिक सुद्धा जबाबदारी आहे ज्यांची 150 वर्ष कार्बन उत्सर्जन केलं. आत्ता आपलं विकास होणार आहे त्यामुळे आपलं कार्बन उत्सर्जन वाढेल. पण आम्ही जगाच्या व्यासपीठावर 4 गोष्टी सांगतो कारण हे एका खात्याचं काम नाही आहे. पण मोदीजींनी सौर ऊर्जेचं टार्गेट 20,000 वरून 1,00,000 मेगावॉटवर नेलं. पवन ऊर्जेचं 60,000 मेगावॉटवर नेलं. 10,000 बायोमॅसचं केलं आणि 5,000 स्मॉल हायडलचं केलं. 1,75,000 मेगावॉट रिन्युएबल एनर्जी विदिन 5 इयर्स. हा एक चमत्कार आहे आणि याचं जगाने खूप ॲप्रिशिएट केलं. एक आम्ही जे नवे सगळे वेस्ट रूल्स बदलतोय याचं जगाने ॲप्रिशिएट केलं कारण धिस इज कडक ॲक्शन आहे. आम्ही जे 24/7 मॉनिटरिंग पोल्युशन मॉनिटरिंग करणार आहोत कारखान्यांचं याचंही लोकांनी ॲप्रिशिएट केलं. सो वी आर अँड आम्ही नवे जो कार्बन सिंक तयार करतोय. आपण आत्ताच जंगल निर्माणासाठी $15 बिलियन म्हणजे इतकी मोठी रक्कम आणि आम्ही आता 6चं 9 असे $21 बिलियन आम्ही म्हणजे 1,00,000 कोटीपेक्षा जास्त एवढे रुपये आपण आत्ता पुढच्या 2-4 वर्षामध्ये यावर खर्च करणार आहोत. त्याच्यातून वनीकरण होईल कारण कार्बन सिंक तयार होतो. कार्बन सिक्वेन्ट्रेशन हे करायला पाहिजे. मी अंदमानमध्ये एक नवा प्रयोग करतोय की अंदमानमधली 20-70 मेगावॉट ही आत्ता डिझेलवर तयार होते. त्याच्याऐवजी ती तिथल्या वूड वेस्टवर आधारित आम्ही त्यातला पहिला पायलट प्रोजेक्ट यावर्षी करतोय आणि मला खात्री आहे की 2-3 वर्षात या सगळ्या बेटांवर डिझेलवर नाही पण तिथल्या जंगलाच्या नैसर्गिक ऊर्जेवर असं आम्ही त्या ठिकाणी वीज देऊ. तुमचे जे इतर देशातले पर्यावरण मंत्री आहेत त्यांची जेव्हा मी भाषणं ऐकतो तेव्हा ते त्या देशाला कार्बन कर लावायला भाग पाडतायत. आपल्याकडच्या बजेटमध्ये किंवा आपल्याकडच्या अर्थमंत्र्यांना आपण असं काही प्रपोजल देणार आहात? नाही, आपण ऑलरेडी लावला पाहिजे मी सांगतो आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि तो कठोरपणे आला पाहिजे विशेषतः बड्या उद्योग समूहांना. पण म्हणून सांगतो आता आपण कार्बन टॅक्स वेगवेगळ्या पद्धतीने लावतोय. पहिलं म्हणजे आपण कोळशाच्या उत्पादनावर प्रति टन पूर्वी ₹50 होता तो आम्ही ₹100 आता ₹200 केला. त्यामुळे यातून खूप हजारो कोटी रुपये जमा होणार आहेत आणि ते क्लीन एनर्जीसाठी आम्ही त्याच्या रिसर्चसाठी इनोव्हेशनसाठी डेव्हलपमेंटसाठी आणि क्लीन एनर्जीच्या प्रत्यक्ष इन्स्टॉलेशनसाठी असे आम्ही खर्च करतोय. एक दुसऱ्या प्रकारचा कार्बन टॅक्स आहे की पेट्रोलमध्ये सुद्धा पेट्रोल डिझेलचा वापर कमी व्हायला पाहिजे ना. शेवटी खाजगी वाहनं नाही तर पब्लिक ट्रान्सपोर्टला भर आहे. आता आम्ही ई रिक्षाचं हे केलं. आत्ता आपण इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल्सला 30% सबसिडी दिली आहे. म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचं टॅक्सेशन आहे. 14,000 कोटी रुपये वी आर गिव्हिंग रिबेट सबसिडी टू दोज हू परचेस इलेक्ट्रिकल व्हेकल्स आणि डिझेल वाहनं महाग होत जातील. दुसऱ्या बाजूने डिझेल आणि पेट्रोलवरच्या टॅक्सेशनमध्ये सुद्धा वी हॅव ट्रिक्ड इट सो दॅट इट बिकम्स अनइकॉनॉमिकल योग्य वेळेला आणि त्यापेक्षा लोक म्हणतील की आपण नव्या ऊर्जा सोलार कडे जाऊ शकतो. या 1 वर्षातला मुलाखतीचा शेवट करताना 2 प्रश्न आहेत. या संपूर्ण वर्षातला तुमचा सर्वोत्तम निर्णय कुठला असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं मी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली गेल्या त्याचा मला सगळ्यात आनंद वाटतो कारण आता 2200 प्रकरणं त्याच्यात आहेत. यामध्ये एक महत्वाचं आहे पूर्वी फाईल कुठे आहे आपली हे त्याला कळत नव्हतं. आता त्याला अर्जदाराला कळतं की माझी फाईल कुठे आहे आणि आता आम्ही त्याचा फॉलोअप सुरू केला कारण यातल्या 90% अजूनही प्रकरणं आम्ही चुस्ती आणली आमच्या व्यवस्थेत. त्यामुळे आमच्याकडे पेंडिंग नाही पण राज्यांकडे पेंडिंग आहे. तर आम्ही सगळ्या राज्यांना विश्वासात घेऊन मी तू मेमेवर विश्वास नाही ठेवत. कुणाचंही सरकार असो आम्ही त्यांच्याबरोबर बसतो चर्चा करतो आणि त्यांना सांगतो बा तुम्ही आता स्पीडअप करा. तिथेही आता वातावरण सुरू झालं. मी 3 चिंतन शिबिरं केली. मी एक मोठी कॉन्फरन्स केली आणि त्यामुळे मला असं वाटतंय की वी आर टेकिंग एव्हरीबडी ऑन बोर्ड. वी आर गिव्हिंग न्यू ॲम्बिशियस प्लॅन टू एव्हरीबडी. एक मोटिवेट करतोय आणि त्याचा परिणाम तुम्हाला या संबंध खात्यामध्ये दिसेल. मला एक सांगा की
कुठला निर्णय मागे वळून पाहताना असं वाटतं की हा निर्णय थोडा घाईनं घेतला गेला की अधिक विस्तारानं घ्यायला पाहिजे होता, असं नाही, कुठल्या निर्णयाबद्दल खंत वाटते आपल्याला? नाही, मला खंत वाटायची असेल तर मला अजून फक्त म्हणजे बस समजा जसं आता रिव्हर रेग्युलेटरी झोन एका राज्याने केलं तर त्याच्यावर जरा आणखी लवकर जास्त कृती व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तेच बट यू लर्न इट एव्हरी इयर, एव्हरी डे यू लर्न समथिंग न्यू. तर ते करू आम्ही. आणि कधी 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 सगळे उद्योग एकत्र येतात आणि ते सांगतात अहो ते एवढं आता एक 6 महिने आणखी वाढ द्या, अमुक द्या. तर फारसं न ऐकता आपण त्याचा समतोल साधला पाहिजे. माझं प्रिन्सिपल आहे 3च. देर हॅज टू बी, वी मस्ट सी थिंग्स इन पर्स्पेक्टिव्ह फर्स्ट. वी मस्ट हॅव सेन्स ऑफ प्रपोर्शन ऑफ व्हॉट वी आर डुईंग अँड वी मस्ट डू इट इन द लॉंग टर्म इंटरेस्ट. असं जर आपण केलं तर मला वाटतं निश्चित होईल. त्यामुळे आता मला खेद वाटावा असं अजून या पहिल्या वर्षात तरी असं झालं नाही. पूर्णपणे आपण या खात्यावर समाधानी आहात का? आणखीन कुठलं खातं आपल्याकडे असावं किंवा यापेक्षा वेगळी जबाबदारी असावं असं वाटतं? मोदी सरकारमध्ये काम करायला मिळणं हाच खरा आनंद आहे. कुठलंही काम दिलं तर तरी मनापासून करायचा हा माझा स्वभाव आहे. पहिले 6 महिने कारण ॲडिशनल 2-2 खाती आम्हाला आणखी सांभाळावी लागली. त्यामुळे माझ्याकडे सूचना प्रसारण होतं आणि माझ्याकडे पार्लमेंटरी अफेअर्स होतं. मी तिथेही जीव तोडून काम करायचं. फक्त 3 खाती चालवणं शक्य नसतं कुणालाही. त्यामुळे एक खातं मोठं कुठलंही असणं आणि ते नीट चालवणं, त्यात पूर्ण ऊर्जा घालता येते. त्यामुळे वी वर्क 24/7. आम्ही 15-16 तास काम करतो. सगळ्या अधिकाऱ्यांनाही भरपूर काम करावं लागतं. आणि या सगळ्यावर मोदींचं लक्ष असतं. आणि नाही, लक्ष असण्याचं नाही, आम्हाला ती इन्स्पिरेशन आहे. ही वर्क्स, ही लीड्स बाय एक्झाम्पल, सो वी ऑल्सो फॉलो इट. आणि आम्हालाही काम करायला आवडतं. माझी आई नेहमी सांगते चेंज ऑफ वर्क इज रेस्ट. त्यामुळे चेंज ऑफ वर्क हेच मी रेस्ट समजतो. त्यामुळे हे काम बदलून दुसरं करायचं. त्यामुळे काम करत राहिलं आनंद येतो. काम करत राहिलं की आनंद येतो. आणि चेंज ऑफ वर्क हीच माझी विश्रांती आहे असं आता प्रतिपादन आपल्याकडे प्रकाश जावडेकर यांनी केलं. कार्बन करापासून ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी दिलेल्या परवानगीपासून ते अगदी भूजलाच्या साठ्याला पडणाऱ्या धोक्यापासून अनेक प्रश्नांवर त्यांनी रोखठोक उत्तरं दिली. इतकंच नव्हे तर मुंबईच्या कोस्टल रोड संदर्भात देखील अत्यंत महत्त्वाचं असं सूतोवाच देखील त्यांनी केलं. या पलीकडे जाऊन हे सरकार पर्यावरणाच्या रक्षणासाठी दक्ष आहे आणि इतर अनेक उपाययोजना करतानाच पर्यावरण हे उद्योगस्नेही देखील असेल अशा स्वरूपाचे देखील त्यांनी सूतोवाच केलं. या मुलाखतीसाठी वेळ काढल्याबद्दल झी24 तासच्या प्रेक्षकांतर्फे प्रकाशजी धन्यवाद. धन्यवाद उदय. तुमच्याशी बोलताना नेहमीच आनंद वाटतो. बहुत बहुत धन्यवाद. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.